आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी श्री गणेशाची पूजा करून आता मुंबईला जाण्याचे नियोजन केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ते सकाळी आंतरवाली सराटी ह्या ठिकाणाहून 10 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सध्या आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून ते माध्यमांशी संवाद देखील साधत आहेत। आज त्यांनी श्रीची स्थापना करून आंतरवाली सराटीतून थेट आता मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाले असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। त्यांच्या पाठीशी गरजवंत मराठा देखील आता आंतरवाली सराटीमध्ये हजारोच्या नाही तर लाखोंच्या संख्येने एकत्र येत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, ह्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यात यावी ह्या मागणीसह इतर मागण्या घेऊन आता ते मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आज ते 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटी ह्या ठिकाणाहून ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा बांधव देखील उभा असल्याचं आपल्याला आंतरवाली सराटी येथील दृश्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। कारण आंतरवाली सराटीमध्ये रात्रीपासूनच मराठा बांधवांनी हजेरी लावल्यामुळे सकाळी जर पाहिलं तर आंतरवाली सराटीचे 4ही जी रस्ते आहेत प्रमुख ते पूर्णपणे जाम झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आंतरवाली सराटी ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तुफान गर्दी आहे। मुंबईपर्यंत जाऊस तर ही गर्दीचा उच्चांक वाढणार असून महाराष्ट्रातून ही पहिलीच तुफान गर्दी असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी श्रीची स्थापना करून त्यांची पूजा केलेली आहे। त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला आहे आणि ते आता लवकरच 10 वाजता आंतरवाली सराटी सोडणार असून ते मुंबईच्या दिशेने देखील रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे। ह्या आंदोलनाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।